पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय झालं? भाजलं का? साखरेच्या डब्यातला चमचा हरवलाय का? नाही आहे की. मग काय हे बासुंदी चहा आहे सगळा. मी चमच्याची मुठी मुठीने साखर टाकलीस ग याच्यात. अरे इतका गोड चहा नाही आवडत ग मला. तेच माझं कन्फ्युजन झालं. ऍक्च्युली मी जेव्हा चहाकडे परत बघितलं ना तेव्हा मला कळे ना की मी आधी एकच चमचा घातले का दोन चमचे घातलेत. म्हटलं जाऊ दे एक चमचा घालूया. आणि ऍक्च्युली काय झालं, तुम्ही काहीतरी मला सांगत होतात, इन्स्ट्रक्शन्स देत होतात, त्यात माझं डिस्ट्रॅक्शन झालं म्हणून मी कॅल्क्युलेट करतोय. झालं तरीच म्हंटल अजून माझं नाव कसं आलं नाही मध्ये. नाही म्हणजे स्वतःकडून काहीही चूक झाली तरी शेवटी ते सासूवर ढकलायचं. मला हा चहा नकोय साखरेचा. ठीक आहे शंतनू चहा घे. आई मला काय वाटतं माहिती का, तू ना साखर बंदच करून टाकायला पाहिजे. म्हणजे कमी किंवा जास्त हा प्रॉब्लेमच नाही ना. बिना साखरेचा चहा प्यायचा, सिंपल. हा मला बिन साखरेचा चहा नाही जात रे. म्हणून मी काय म्हंटल जरा कमी साखरेचा चहा घ्यावा. पण मुद्दाम हिने जास्त साखर घातली चहामध्ये आणि दिला मला. तुझं ना आले गणित आकडेमोड सगळं बिघडलेलं आहे. तू माझ्यासाठी काही करू नकोस आणि मी तुझ्याचं काही खाणार नाही. नक्की नाही खाणार ना माझ्या हातचं? हरकत नाही नका खाऊ, पण पिऊ तर शकता ना. चहा प्या. आपण चहापासून सुरुवात करूया. आता मी मस्तपैकी दूध घेते, त्याच्यामध्ये अर्धा चमचा साखर घालते आणि माझ्या आवडीची 2च मेरीची बिस्किट घालून खाते. ठीक आहे दूध प्या तुम्ही, पण ती बेचव मेरी कशाला खाताय पुठ्यासारखी. तुम्ही ना कणकेची बिस्किट खा, मम्मीनी पाठवलेत, कमी गोड सुद्धा आहेत. देऊ? मला तुझ्याकडचं, तुझ्या हातचं, तुझ्याकडून कुणाकडचंही आलेलं म्हणजे मम्मी पप्पा काका मामा आत्या अजून जो कोणी असेल तो. बर मग आता रात्रीच्या जेवणाचं काय करायचं? माझं मी बघेन. नक्की? अगं सुनबाई बघ कोण आलंय, बेल वाजतेय. सासूबाई मी तिकडे काम करत बसले होते, तुम्ही इकडे कोळं चढवताय ना, मग तुम्ही नाही बघू शकत का कोण आलंय ते? मी कशाला बाई बघू, माझा तर यावेळेला कोणी येणार नाहीये. तूच एक ऑनलाईन पार्सल मागवत असतेस ना, तुझंच काहीतरी असेल. आणि बाई मला त्याला हात सुद्धा लावायचा नाही. अरे काय चाललंय तुमचं? कधीपासून ती डोरबेल वाजते ऐकू येत नाहीये का? भांडताय काय तुम्ही? तर सिरियसली तुमचं ना कळतच नाही मला. वे काय काय म्हणजे. अंकू अगं तुझं पार्सल आलंय. माझं? हो बघितलं ना, तरी मी सांगत होते तुझंच काहीतरी असणार. आता बसा हादडत काहीतरी आणलंय ते. मी बाई आपलं घरचं जेवणार आहे माझं. किती मस्त, किती भारी सरप्राईज आहे ना. अरे हो मी सांगितलं होतं ना माझ्या मामाच्या आंब्याच्या बागा आहेत. चला आले का आंबे? नाही इतके दिवस नुसते ऐकतच होते, मामा आंबे पाठवणार आहे, माझा मामा आंबे पाठवणार आहे. एकदाचे आले बाई आंबे. पण आता आलेत म्हणून हावरटासारखे सगळे खाऊन टाकू नका. काहींचा आपण पल्प करून ठेवूया, काहीचा रस काढून ठेवूया. नाही म्हणजे आपल्याला हवं तेव्हा आपण मँगो मिल्कशेक करून पिऊ शकतो ना. एक मिनिट वहिनी, तुझ्या घरून आंबे आलेत? हो. पण तुला कसं कळलं? हा माझं नाक एकदम तिखट आहे, कळलं का? लांबनच मला आंब्यांचा सुगंध आला, तसा पळत आलो मी. जरा 2 आंबे आज कापूनच बघूया. रावत नाहीये मला. शंतनू एक्सपोर्ट क्वालिटीचे आहेत, सगळे भारताच्या बाहेर जातात. पण फक्त फॅमिलीसाठी म्हणून काही पेट्या माझा मामा काढून ठेवतो, त्यातले पाठवलेत. खरंय? हा काय आंबा आहे हा, नुसता दरवळ सुटलाय घरभर. आणि फळ बघ केवढं मोठं फळ आहे, मस्त आहे. हा एक्सक्यूज मी, पण सासूबाई 5 मिनिटापूर्वी तर तुम्ही म्हणालात ना की तुम्हाला माझ्या कुठल्याच गोष्टींना हात नाही लावायचा. हो मग मी ह्याला सुद्धा हात नाहीच लावणार आहे. मी फक्त आपलं सांगितलं की छान मोठं फळ आहे म्हणून. मी कशाला खाऊ आंबे? तुम्हीच खा, हिच्या मामाने पाठवलेले आंबे. अगं पण तू म्हणालीस ना तुला आंबे खूप आवडतात म्हणून, आणि आत्ताच तुला तोंडात असं पाणी आलं हे पण तू सांगितलंस ना. घे ना मग. पण तरी सुद्धा मी हे आंबे खाणार नाही.
मी बाजारातून माझे माझे घेऊन येईन. अगदी 1000 रुपये डझन मिळाले तरी चालतील. हे घ्या आंबा. घ्या घ्या फडशाच पाडून टाकू. अरे का आंबा म्हणजे आंबा आहे की ऊस आहे हेच कळत नाही, इतका गोड आहे. सासूबाई मी काय म्हणते, खा एक तरी फोड खाऊन बघा ना. नाही नाही अजिबात नाही. नाही मी ठरवलंय की नाही. ठरवलं म्हणजे ठरवलं. तुझ्या हातचं मला काही नको. हरकत नाही. वाव. काय मुलं आहेत. सुनबाईनी सुद्धा एकदाच विचारलं, यांना थोडा आग्रह करायला काय होतंय. मार्केटमधनं मी आंबे विकत आणलेले आहेत. विकत बरं का, विकत. असं स्वतः पैसे खर्च करून एखादी गोष्ट आपण आणतो ना, तर त्यातली मजा काही औरच असते माहितीये ना. आहा, साखर अमृत. अमृत दुसरा शब्दच नाही मुळे. हा हा हा. हो चांगला आहे इतका. आकार तर काय फारसा वाटत नाहीये मोठा वगैरे. म्हणजे असे कुठल्याही बिल्डिंगच्या बाजूला ती झाड असतात ना आंब्याची, त्यावरचे गोटी आंबे असतात ना, तसं वाटतंय. वास बघ, वास किती मस्त आहे. काय सुगंध दरवळतोय. चव घेऊन बघ. हा हा. नाही नाही काहीच वास येत नाहीये. सरिते या या हा सरिते, आंबा खाणार का. अरे वा, हा काय प्रश्न झाला का. खाणार म्हणजे काय खाणार. घ्या घ्या. सरिते हा काय आंबा आहे का ग. किती पानसट आहे आणि आंबट सुद्धा. अंकिता तुझ्या मामाने हा असला आंबा पाठवला तिथून. तुम्हाला कसं कळलं की हे आंबे अंकिताच्या मामांनी पाठवलेत ते. काय आहे शंतनू, ते म्हणतात ना, प्रेम, अपघात आणि घरात आणलेली आंब्याची पेटी लपून राहत नाही. अहो सुलवाजी, माझ्या मामाने आंबे पाठवलेत. काय सुंदर आंबा आहे माहितीये. काय फळ आहे, इतका छान अप्रतिम आंबा आहे खरंच. आता नुसतं वर्णनच ऐकवणार आहेस का देणार पण आहेस 4-5. नाही काय झालंय ऍक्च्युली, मामांनी पाठवले होते आंबे. म्हणजे काल आली ना पेटी, पण ते जे पिकलेले होते ते आम्ही खाल्ले. आता उरलेले कच्चेच आहेत. कच्चे कसे द्यायचे ना तुम्हाला. बरं ठीक आहे, मी उद्या येईन. छे छे, ते असे कसे काय एकदम पिकतील. ते काय पावडर वापरून वगैरे पिकवलेले नाहीयेत. एकदम ऑर्गॅनिक विदाउट पेस्टिसाइड आंबे आहेत ते. ठीक आहे ठीक आहे, उद्या नको, मी परवा येईन. पण येईन. हा येते येते येईन. हा येईन. आलास. सावकाश. काय झालं. फोन करून कशाला बोलवलं. डायरेक्ट बोलवायचं ना. नाहीतरी तू खिडकीतूनच येणार ना. तू धड वागत नाहीस, मी कशाला वागू धड. आणि तुला बोलवलं असतं हाक मारून तर घरातले सगळे जागे झाले असते. आणि माझं तुझ्याकडे सिक्रेट काम आहे. सिक्रेट काम. हो माझ्याकडे. हो. अरे बापरे, काय काम आहे. अरे मी सुनबाईवर डाफरले ना. तुझ्या हातचं मी काही खाणार नाही. तुझ्याकडच्या कोणीही काही पाठवलं तरी मी त्याला हात नाही लावणार नाही. पण मानला तुला आई. शब्द म्हणजे शब्द. काय शब्द पाळलायस तू तुझा. वहिनीच्या एका म्हणजे एका वस्तूला हात लावला नाहीस. काय शब्द म्हणजे शब्द. अरे नेमकं मी हे बोलायला आणि तिच्या मामाने आंबे पाठवायला एकच गाठ पडली ना. हो आंबे. आंबे म्हणजे काय सांगू आई तुला. आंबे इतकी वर्ष आंबे खातोय पण इतका चविष्ट आंबा मी कधीच नाही खाल्ला. हो रे. रसाळ मधाळ आंबा. वा वा वा. काय मस्त आंबे आहेत. असा सगळीकडे सुगंध दरवळतोय. त्या आंब्यांसाठीच तुला बोलवलंय मी. काय. मी सांगते ते नीट ऐक. त्या आंब्यांच्या पेट्यांमधले 5 आंबे काढायचेस आणि माझ्या आंब्यांच्या बॉक्स मध्ये ठेवून द्यायचेस. सिंपल. जमणार की नाही जमणार. म्हणजे नाही जमणार. अरे अगं हे काम करताना मला दादा वहिनीने पकडलं ना तर आंब्यासारखा पिळून काढतील. असे कसे पिळून काढतील. असे कसे पिळून काढतील. मी त्यांना बरोबर बिझी ठेवेन. नाही नाही नाही, हे खूप रिस्की काम आहे. मला नाही जमणार.
जगभरातल्या सगळ्या मैत्रिणींना कुठेही कधीही कुठल्याही प्रहरी मदत करायला तयार असतोस आणि एका आईने मदत मागितल्यावर तू पाठ फिरवतोस. हाय रे दैवा, काय करू मी, सांग रे काय करू. तुम्ही जे आंबे खाल्लेत ते तुमच्या भोळ्या भाबड्या आईने खावेत असं नाही का रे वाटत तुम्हाला? देवा, बघतोयस अरे माझे कसे हाल हाल चाललेत ते. अगं तू एवढी इमोशनल नको ना होऊ. बापरे. ठीक आहे, मी करतो काम. हा, पण त्या बदल्यात मला काहीतरी हवं. असं म्हणतोयस? एक काम कर, काय? 5 आंब्यांच्या ऐवजी 6 आंबे तू घे आणि तो 6वा आंबा खाऊन टाक. हे तुझं बक्षीस. वाव, मस्त. झालं. मिळाला मला 6वा आंबा. राहू दे, तू एक काम कर, तू खिंड लढव, बाकीचं काम मी करतो. चालेल. देवा, ओ जा जा, बेस्ट ऑफ लक. अरे परत त्याच खिडकीतून गेला हा माणूस. पिलू, काय करतोयस? काय नाही, निवांत. पण तू आत्ता कशी काय आली? ओ, म्हणजे स्वतःच्या मुलाला भेटायला सुद्धा त्याची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल का मला? नाही ग आई, मी असं कुठे म्हणालो. अगं तू तू वाटेल तेव्हा ये इकडे, तुझी इच्छा असेल तेव्हा ये. नाही पण अशी अचानक आली म्हणून फक्त विचारलं काय झालं. वा नाही रे, आज जरा काम करून करून ना गुडघे खूप दुखतायत आणि रोज कसं तुझे बाबा छान मालिश करून देतात रे माझ्या पायाला, मग शांत झोप लागते. पण आता तेच नाही येत ना, ते गेले ट्रिपला, त्यामुळे मला झोपच लागत आणि गुडघे इतके दुखतायत म्हणून सांगते ना तुला. तुला वेळ असेल तर चेपून देशील का रे मला जरा? अरे खूप वेळ आहे माझ्याकडे, टेन्शन नको घेऊस. चल पटकन तुझे पाय चेपून देतो. बस 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 बस. खूप दुखतायत रे. बस ग. आणखी बरं वाटेल. लगेच बरं वाटलं रे, बरं वाटलं. खूप बरं वाटतं रे मला. सुनबाई, सुनबाई, काय म्हणता सासूबाई? आता कुठे निघालीस? कुठे चाललीस तू आता? हे बघ, पाण्याच्या बाटलीत मिल्कशेक भरायला चालली. काय प्रश्न विचारतोस? आता मग काय, झोपताना आपल्या बेडच्या बाजूला पाणी असावं, तहान लागली तर असावं. ए सुनबाई, काय म्हणता सासूबाई? आत्ता मला कळलं की तुला आत्ताच पाणी आणायला का जावं असं वाटलं. ते का? कारण तुला बघवत नाही ना, तुझा तनू माझी सेवा करतोय ते. पण एक लक्षात ठेवा, तुझ्यापेक्षा त्याचं माझ्यावर जास्त प्रेम आहे. सासूबाई, तो तुमचा मुलगा आहे, त्याचं तुमच्यावर जास्त प्रेम असणारच. नाही, तेच तुला बघवत नाहीये. नाही, माझं असं काही म्हणणं नाहीये. मग आत्ताच कशाला तुला जायला पाणी आणायला? नंतर जा. पिलू इतके छान पाय चेपतोय ना माझे की आता असं मला वाटतं त्याच्याकडून डोक्यालाही तेल लावून घ्यावं. किती छान चंपी करतो माहितीये, आणि बरेच दिवसात मी त्याच्याकडून डोक्याला तेल लावून नाही घेतलं. जा, जाऊन तेल घेऊन ये जा. पण तुम्हाला चालणार आहे का मी दिलेलं? जास्त आगाऊपणे बोलू नकोस हा. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्हीच आपल्या 4 गोष्टी नको, हे नको ते नको म्हणताय म्हणून म्हटलं. हे घ्या तेल. बरं राहू दे, आता राहू दे. पिलूनी पाय इतके छान चेपलेत ना माझे की आताच मला अशी ग्लानी यायला लागली. बाई, राहू दे ते तेल वगैरे, उद्या 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 मी जाऊन झोपते. हा, थँक्यू पिलू. हा, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट सुनबाई. पडू नका. आणि झोप येते ग खूप. आहा, इतकी छान पाय चेपलेत ना. हे बघ, अच्छा, हातात ना वेगळीच जादू आहे माहितीये. नाही सिरियसली, म्हणजे बघ, आईचे पाय इतके दुखत होते की तिला चालता येत नव्हतं, आणि आता बघ ना, पाय चेपून तिला अशी तुरु 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 गेली. कमाल आहे म्हणजे. अशा गेल्या ना अचानक. बाय द वे, उद्या सुलू आजी येणार आहेत आंबे न्यायला. दे ना मग. दे काय दे, अजून घरातल्या सगळ्यांनी थोडीच खाल्लेत आंबे. हे असं काय करतेस तू? सगळ्यांनीच तर खाल्ले. कायच रे शंतनू, सासूबाईंनी नाही खाल्लेत आंबे अजून. उगाच काहीतरी नाही नाही म्हणत बसल्यात. पण आता तिने ठरवलंच आहे म्हटल्यावर आपण काय करणार ना. पण ठरवलं तर आपण काही करू शकतो. शंतनू, तू एक काम कर, आपल्या बॉक्स मधले 5 आंबे सासूबाईंच्या बॉक्स मध्ये ठेव. हा,
आणि तिकडचे इकडे एक्सचेंज कर. म्हणजे काय होईल, सासूबाईंना कळणार नाही, पण त्या मामानी पाठवलेले आंबे खातील आणि सुलू आजींना सासूबाईंनी पाठवलेले आंबे जातील. अंकिता, ए अंकिता, अरे या परवा येणार होत्या ना. आले सुलू आजी, या. काही नाही ग, ते तुझ्या मामाकडनं आलेले आंबे पिकले का? हो, तुमची वाटच बघत होते. कळलं तुला? इंतजार का फल मीठा होता है. तू आठवण काढली, मी हजर. हो, ते आंबे पण तुमची आठवण काढतायत बघा. पटापटा पिकलेत एकदम. चला आंब्यांकडे चला. चला चला, हळू कसं, पटापटा जावं लागेल आंब्यांकडे. या. आलात का? आले आले. मी बाई स्वतः विकत आणलेलेच आंबे खाते हो. तुम्ही खा हिच्या मामाने पाठवलेले आंबे. मग काय, हे घ्या. आता आमच्या घरी कोणी खाणार नाही, सगळ्यांचे खाऊन झालेत. घ्या. असं काय ते? पण तू काळजी करू नको, मी आहे ना. अजून एक पेटी आंबे असतील ना तरी सांग मला. हे 4-5च काय, अख्खीच्या अख्खी पेटी घेऊन जाईन मी घरी. आधी हे तर खा, देते अजून. काय आहे, तुझ्या मामाने एवढ्या प्रेमाने पाठवलेत ना, छानच असणार ते. सुगंध काय मस्त येतोय. हो ना, मस्त आहे. खाऊन बघते आणि सांगा, नक्की सांगा. वा वा वा. बरं झालं काल रौनकने आंब्यांची अदला बदल केली, नाहीतर एवढे चांगले आंबे फुक्कट ते सुलोचीनं देऊन टाकावे लागले असते. बरं झालं सासूबाईंच्या नकळत आंबे बदलले. या सुलवाजी काय विकतचे 5 आंबे खाऊन फार फार तर मामाला नावं ठेवतील. एवढी अदला बदली केली खरी, पण काही उपयोग नाही झाला. एवढे काही खास नाही त्याच्या मामाने दिलेले आंबे. तुम्ही तर अवघी तर जास्तच कौतुक करतो त्याचं. आई, अंकुच्या मामांनी पाठवलेले आंबे तर आता सुलू आजींकडे गेलेत. मग हे जे तू आणलेले आंबे आहेत यातला एक आंबा खाऊ मी प्लीज. अरे आतापर्यंत मी आणलेलेच आंबे खात होतास ना. घे घे, खा खा. आंबा ना काहीतरी जरा वेगळाच वाटतोय ग. काहीतरी काय वेगळाच खाऊन बघ, नाही पटकन आईचं लक्ष नाही. खा खा खा. अरे खरंच वेगळाच लागतोय ना. आणि आईने असे प्रेमाने आणलेत आंबे, मग वेगळेच लागणार ना. एक मिनिट. काल मी 10:30 वाजता 5 आंबे इकडनं तिकडे बदली केले होते. हो. काय म्हणालीस वहिनी तू? मग तुम्हाला खाता हवे चांगले माझ्या मामानी पाठवलेले आंबे म्हणूनच. का तू अशी वागलीस? मी तुला सांगितलं होतं तुझ्या हातचं तुझ्याकडून तुझ्या घरनं गायलेलं मला नकोय म्हणून. का तू मला असं फसवलंस? का माझ्याशी फसवणूक केलीस तू? कसा विश्वास ठेवायचा मी तुझ्यावर? मा वहिनी, तू आंब्यांची अदलाबदली 10:30 वाजता केलीस? अगं पण मी ऑलरेडी 9:30 वाजता आंब्यांची अदलाबदली केली होती आईच्या सांगण्यावरून. व्हॉट? सासूबाई, म्हणजे तुम्हाला माझ्या मामानी पाठवलेले आंबे खायचे होते तर? म्हणजे आता हे स्वाभाविक आहे ना. म्हणजे आंबे बघितलं ते चाखून खावेसे वाटतातच ना. एक मिनिट म्हणजे पेटीतले खरे हापूस आंबे आधी बॉक्स मध्ये गेले आणि मग बॉक्स मधले आंबे परत पेटीमध्ये आले. म्हणजे हिच्या मामाने पाठवलेले आंबे. अंकिता, घ्या. अंकिता आले. या. अगं काय सुंदर फळ होतं सांगू तुला. स्वर्गीय. सगळेच्या सगळे फस्त केले मी. सकाळी 2 आणि आता 3. काय ते फळ, काय तो गंध, काय चव, काय तो रंग. आहा हा, सगळं ओके मध्ये बरं का. अजून असले तर सांग, अजून देईन. का नाही म्हणाल तुम्ही आता? अहो माझा मामा एक्सपोर्ट करतो ना आंबे, त्यातल्या शेवटच्या पेटीतले शेवटचे 5 आंबे तुम्हाला दिलेत मी. म्हणजे आता आंबा खायला मिळणार नाही? मिळेल ना. अमेरिकेला जावं लागेल. जाताय? शी बाई, आता अजून 1 वर्षभर थांबावं लागणार. घे. नाराज
ह्याच काय होत आहेत ह्या? अरे ह्याच काय चिडल्या? एकतर माझ्या वाटणीचे आंबे खाल्ले म्हातारीने. दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ असं झालंय. यातनं तरी काहीतरी शिका तुम्ही. जरा भांडण कमी करा, नाहीतर ना तुमचं नेहमी असंच नुकसान होत राहील. सासूबाई कळलं ना, तुम्ही पण उगाच तुझ्या हातचं खाणारच नाही, तुझ्या कोणीतरी पाठवलेलं खाणारच नाही असं काही म्हणू नका. हो ग बाई हो, पण तू सुद्धा ना मला आवडेल असं स्वयंपाक करत जा, मला चालेल असं करत जा, मला त्रास होणार नाही अशी वागत जा. मग मी कशाला बोलते काही? बरं बरं ठीक आहे. आणखीन एक गोष्ट, माझ्याशी पुन्हा फसवणूक करू नकोस. मला जे हवंय ना ते करून घ्यायला मी समर्थ आहे. सासूबाई पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, मला जेव्हा कळतं ना की तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे तेव्हा मी काहीही करून ती तुमच्यासाठी अवेलेबल केलेली असते. त्यामुळे तुम्ही उगाचच मध्ये मध्ये काहीतरी वेगळं प्लॅनिंग करून चीटिंग करू नका. मी चिटिंग केलं? उलट तूच माझ्या बॉक्स मधले आंबे इथे तिथे केले सगळे आणि मला फसवलंस तू.